बेसिक इन्फ्रा इथं काहीच नाहीये. की घर आहे 10 बाय 10च आणि राहतात ते त्यामध्ये 50 लोक. दिवसातला अर्धा वेळ जर ट्रॅफिक मध्येच जात असेल तर काम कधी करणार. स्थलांतर हा खूप पेनफुल डिसिजन आहे. तो जर एकदा एक्झिक्यूट झाला तर तो रिव्हर्स होऊ शकत नाही. तर या सुविधा आम्हाला बेसिक सुविधा ऑटोमॅटिकली मिळायला पाहिजे आणि त्यासाठी आम्हाला भांडावं लागतंय, प्रेस कॉन्फरन्स करावं लागतोय, मोर्चा काढावा लागतोय, प्रत्येक ठिकाणी आम्ही एमआयडीसी ऑफिसला जावं लागतं, पीएमआरडीकडे जावं लागतं, गव्हर्नमेंटकडे आवाहन करावं लागतं. जगाच्या नकाशामध्ये चाकण आयटी हब जे आहे ते नावाजलेलं आहे. मात्र याच चाकण मधल्या आता 20 कंपन्या ज्या आहेत त्या स्थलांतर होण्याच्या मार्गावर आहेत आणि या सगळ्या संदर्भात आज त्याचे जे त्या कंपन्यांचे जे लघु उद्योजक आहेत किंवा त्या कंपन्यांमधले प्रतिनिधी आहेत ते आज या ठिकाणी आले होते. काही जण आपल्या सोबत आहेत. काय नेमकं आता तुम्ही स्थलांतर होण्याचा निर्णय घेताय, काय नेमक्या अडचणी येतात त्या? नमस्कार, माझं नाव जयदेव अक्कलकोटे, अध्यक्ष चाकण एमआयडीसी उद्योजक संघटना व माझी स्वतःची कंपनी आहे सह्याद्री इंडस्ट्रीज. माझे चाकण मध्ये 2 प्लांट आहे. गेले 15 वर्ष तिथं मी व्यवसाय करतोय. तर चाकण एमआयडीसी परिसराचा विकास तर भयंकर होतच चाललाय, पण त्या मानाने कासव गतीने इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट होत आहे. तर याकरता मी सरकारकडे हीच मागणी करतोय की सरकारने या ठिकाणी अशी एखादी सक्षम समिती भरावी व त्या समितीने फक्त हाच विकास करावा. कारण 1 लाख कोटी जीएसटी संकलन या ठिकाणी दरवर्षी होते. मग याकरता जर तुम्ही केलं नाही तर मग तुम्ही कुणाकरता करणार? अडचणी काय येतात? कारण खरं तर वाहतूक कोणतीची समस्या मांडली जाते. बेसिक इन्फ्रा इथं काहीच नाहीये. म्हणजे काय झालं मॅडम बघा, की घर आहे 10 बाय 10च आणि राहतात ते त्यामध्ये 50 लोक. तर त्यांना ज्या सुविधा मिळणार नाहीये तर त्याच्याकरता प्रशस्त रस्ते करायला पाहिजे, पाणी, वीज याकरता सक्षमपणे काम करायला पाहिजे की 24/7 100% ह्या सगळ्या सुविधा कशा ह्यांना मिळतील. आणि खरं तर काय झालंय की सरकार हे सगळं आम्हाला देते. ऍक्च्युली सरकार हे कुणावरती उपकार करत नाही, आपण त्याला टॅक्स पण भरतोय. तर ते त्यांचं ऍक्च्युली कर्तव्य आहे की बेसिक सुविधा ही जी पत्रकार परिषद घेतलेली आहे ही देखील घ्यायची गरज नव्हती. खरं तर ह्यांनी आधीच सगळं काम केलं असतं व्यवस्थितपणे तर आम्ही इथं आलो पण नसतो. नक्कीच. मात्र सरकारसोबत काही बोलण्याचा तुम्ही प्रयत्न केलाय का? खरं तर 2-3 वर्षांपासून ही अडचण आहे म्हणतात, मात्र 2-3 वर्ष हेच चालू आहे. मग या सगळ्या संदर्भात काही निवेदन वगैरे दिलेली आहेत? आतापर्यंत शेकडो निवेदन, मेल. आम्ही मागच्या वर्षी पायी मोर्चा देखील काढलेला. उद्योजक कधी पायी मोर्चा काढत नाही, पण उद्योजकांनी पायी मोर्चा काढला मागच्या ऑक्टोबरमध्ये. 250-300 उद्योजक आणि त्यांचे काही स्टाफ अशा हजारो लोकांचा मोर्चा आम्ही पीएमआरडीवर काढला होता. पण तिथं देखील त्यांनी आम्हाला दिलं आश्वासन हे करू ते करू, पण अजून देखील 100% काम चालू आहे. पण ती कामं संपणार कधी? सरकारसोबत बैठका घेऊ किंवा बोलण्याचा प्रयत्न करू असं काही प्रयत्न तुम्ही केले नाही? हो, अनेक वेळा केला ना. इथे यांनी समिती पण स्थापन केलेली आहे. जे आपले विभागीय आयुक्त आहे कुलकुंडवाल साहेब, त्यांना त्यांनी हे जो मेन केलं होतं. आमचा एक त्यांनी व्हॉट्सअप ग्रुप पण काढला होता. पण काय होतं, व्हॉट्सअप ग्रुपवरती काय फक्त चर्चा होती, काम होत नाही. ऍक्च्युअल मध्ये काम व्हायला पाहिजे की त्यांनी या 3 महिन्यामध्ये ही कामं करणार आहे, पुढील 3 महिन्यामध्ये करणार, असे यांनी सगळी कामं प्लॅनिंग करून करायला पाहिजे. ती होत नाहीये. मात्र तुम्ही ज्यावेळेस पत्रकार परिषद घेतली त्यावेळेस एमआयडीसीचे सुद्धा अधिकारी होते, त्याचबरोबर पीएमआरडीचे सुद्धा अधिकारी होते आणि त्यांनी त्यांची बाजू मांडलेली आहे. हो, त्यांनी त्यांची बाजू मांडली आहे. आता सांगतो तुम्हाला, एमआयडीसीनी बाजू मांडली की सगळी रस्त्याची कामं चालू आहे, 100% कामं चालू आहेत. पण ज्या वेळेला आम्ही पायी मोर्चे काढतो, सगळे आंदोलनं करतो, त्यावेळेला तुम्ही काम फास्ट मध्ये करताय आणि तुम्ही सांगताय हे तुम्ही आपसुकपणे करायला पाहिजे. आणि महिंद्रा समोरचा रस्ता सांगतो, एक उदाहरण, तिथं 3 वर्ष चालू आहे अजून. जर तुम्ही अशाच प्रकारे कामं चालू ठेवली तर म्हणजे पुढील 10 वर्षामध्ये, मग 10 वर्षामध्ये इंडस्ट्री परत वाढणार आहे. तर झाले आता काय की इंडस्ट्री ही 10 पटीने वाढते पण इन्फ्रा 1 पटीने देखील वाढत नाहीये. नक्कीच. मात्र आता तुम्ही स्थलांतर म्हणजे होण्याचा निर्णय घेतला, मात्र जर सरकारकडून काही सांगण्यात आलं किंवा तुमच्या जर अडचणी सुटल्या तर मग स्थलांतराचा निर्णय मागे घेण्याची तयारी आहे का? हो, आता जे आमचे 20 उद्योजक आहेत, धनंजय शेडबळे आणि त्यांची सगळे येथील लोक, त्यांनी प्लॉट पण बघितलाय खंडाळा एमआयडीसी मध्ये. तर ते कदाचित इथं थांबतील. पण जर ह्यांनी लवकरात लवकर काही चांगली पावलं उचलली नाही, प्रगती दिसली नाही, तर ते त्यांचं एक्सपान्शन युनिट त्या ठिकाणी टाकतील, इथं चाकणला टाकणार नाही. आता खंडाळ्यामध्ये जायचं ठरलंय म्हणजे स्थलांतर व्हायचं, तिथे गेलं तुमचे सगळे हे प्रॉब्लेम सुटणार आहे? तिथं सांगतो एवढी गर्दी नाहीये. तिथं जरा एकदम वातावरण पण चांगलं आहे, कमी कंपन्या आहे आता तरी. कदाचित असं पण होईल की ते उद्या भरेल जर त्यावरती पण सरकारने काम केलं नाही तर. नक्कीच. मात्र आता या सगळ्या संदर्भात जे चाकणमधले लोकप्रतिनिधी आहेत त्या लोकप्रतिनिधींशी बोलण्याचा कधी प्रयत्न केला नाही? अनेक वेळा ती सगळी जे आहेत ना, आमदार, खासदार, सगळी लोक आमच्या बरोबर आहे.
ते स्वतः देखील पीडित आहे. कारण कुठल्या आमदाराला असं वाटेल की माझ्या मतदारांनी मला शिव्या घालायला पाहिजे, रस्त्यामध्ये अडकलोय, तर त्यांची देखील इच्छा आहे ना. पण काय होतं, जोपर्यंत सरकार ठरवत नाही की काहीही म्हणजे बाय हुक और क्रूक हा विकास करायचा आहे, तोपर्यंत होणार नाही. सर काय अडचणी येतात चाकणमध्ये खरं तर आता स्थलांतर होण्याचा निर्णय घेतलेला 20 कंपन्यांनी, काय अडचणी येत नेमक्या? अडचणी मुख्य बेसिक इन्फ्राच्या अडचणी आहेत. जसं की मुख्य आता अडचण आहे ती रस्त्याची आहे, आणि त्यानंतर विजेची आहे, आणि त्यानंतर कचऱ्याची आहे. ह्या 3 जे बेसिक इन्फ्रा पाहिजेत आपल्याला, ते बेसिक इन्फ्रा आम्हाला उद्योजकांना मिळत नाहीयेत. तर रस्त्याची अशी अवस्था आहे की आमच्या कामगाराला कंपनीतून सुटल्यानंतर घरी जायला 2 ते 2.5 तास लागतात, आणि सकाळी पण यायला त्यांना 1.5 ते 2 तास लागतात. म्हणजे त्यांचा 8 तास ड्युटी व्यतिरिक्त 4 ते 5 तास हा जो वेळ आहे तो खासीनं फक्त रस्त्याचं इन्फ्रास्ट्रक्चर बरोबर नसल्यामुळे त्यांच्या आयुष्यातील हा वेळ वाया जात आहे. तुम्ही म्हणताय बेसिक सगळ्या ह्या गोष्टींमुळेच खरं तर, पण हे अपयश कोणाचं आहे मग? आता हे अपयश खरं तर या ज्या म्हणजे आपण सरकारचंच म्हणू शकेल. कारण काय आहे माहितीये का, आपल्या इथं MIDC आहे, नंतर PMRD आहे, नंतर NH आहे. हे सगळे जे लोक रस्त्याच्या विभागाशी रिलेटेड आहेत, या सगळ्यांचंच हे अपयश आहे. कारण हे लोक रिस्पॉन्डच करत नाहीत. कारण आमचे उद्योजक संघटना आहे, त्या संघटनेनं बऱ्याच वेळा त्यांच्याशी पाठपुरावा केलेला आहे, पण त्या पाठपुराव्यानंतर पण त्यांच्याकडून जो आपल्याला अपेक्षित रिस्पॉन्स आहे तो रिस्पॉन्स मिळत नाहीये. ह्या ज्या 20 कंपन्या स्थलांतरित होणार आहेत, त्यामध्ये तुमच्या कंपनीचा समावेश आहे का? तुम्ही कोणत्या कंपनीत, तुम्ही काय कार्यरत? ओके, या 20 कंपन्यामध्ये आमचा समावेश नाहीये, पण आमची कंपनी चाकण MIDC मध्ये आहे. आम्ही बेसिकली इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे मायनिंग साठी लागणारे काही पार्ट्स आणि मशीन्स बनवतो, जे की आम्ही एक्सपोर्ट करतो. म्हणजे बेसिकली आम्ही एक्सपोर्टर आहोत. पण बऱ्याच वेळा असं होतं की एक्सपोर्ट करण्यासाठी आम्हाला लोकेशनची गरज नसते खरं तर. पण चाकण हा म्हणजे औद्योगिक पट्टा असा आहे की या ठिकाणी इन्फ्रास्ट्रक्चर 15 वर्षापूर्वी अवेलेबल होतं, सगळं चांगलं होतं. पण आता हळूहळू कंपन्या जेवढ्या वाढत चाललेल्या आहेत की त्या कंपन्या वाढत चालल्या, तसं इन्फ्रास्ट्रक्चरच्या ग्रोथचा जो रेशो आहे तो फार कमी आहे. आपल्यासोबत काही आणखी कंपन्यांचे देखील उद्योजक आहेत. सर, 20 कंपन्या स्थलांतर होण्याच्या मार्गावर आहेत. आज पत्रकार परिषद घेतली, काय काय अडचणी येतात आणि एवढं स्थलांतर होण्याचा मोठा निर्णय का घेतला? विचार करा, जर रोज स्वतःच्या कंपनीत जायला जाऊन येऊन 4 तास लागत असेल तर त्याच्यापेक्षा तो वेळ जर वाचत असेल फक्त ओनर्सचा नाही, एम्प्लॉईचा, वर्करचा, सगळ्यांचा, तर जे प्रोडक्शन वाढेल तेच सपोर्ट करेल इंडस्ट्रीला. कारण की आम्हाला इंडस्ट्री चालवायची म्हटल्यावर खूप साऱ्या गोष्टी बघायला लागतात. जर आमचा वेळ दिवसातला अर्धा वेळ जर ट्रॅफिक मध्येच जात असेल तर काम कधी करणार? आज पत्रकार परिषदेमध्ये जेव्हा तुम्ही तुमचे मुद्दे मांडले आणि तुमच्या मागण्या मांडल्या, त्यावेळेस PMRDचे आणि MIDCचे सुद्धा अधिकारी होते. त्यांनी त्यांच्या बाजूने मांडले की आम्ही रस्त्यांची कामं करतोय. मात्र खरंच आता सत्य परिस्थितीत तुम्ही तिथं दररोज अनुभवता हे सगळ्या गोष्टी, खरंच त्यांच्याकडून केली जातात काही सगळे काम? कसं आहे बघा, आपण जर एखादी गाडी रिपेअरला टाकली आणि त्या वर्कशॉपवाल्यांनी सांगितलं की आज इंजिनवाला आलाय, उद्या बाईक टायरवाला येईल, असं नाही हो. एक एजन्सी पाहिजे गव्हर्नमेंटकडनं ज्यांनी सगळ्यांना कोऑर्डिनेट करायला पाहिजे. यांच्यात एकमेकात कोऑर्डिनेशन नाहीये, ही फॅक्ट आहे. ट्रॅफिक जॅम ही फॅक्ट आहे, म्हणजे ती कुठेही असो, पुण्यात असो का चाकणला असो का रांजणगावला, कुठेही असो, ट्रॅफिक जॅम ही फॅक्ट आहे. आणि एक एजन्सी ती सॉल्व्ह नाही करू शकत. त्यांचं कोऑर्डिनेशनसाठी नोडल एजन्सी CMOनी किंवा उद्योग मंत्र्यांनी अपॉइंट करून त्याचा रिव्ह्यू घेऊन त्याचा टाइमलाईन प्लॅन दिला तरच ते सॉल्व्ह होईल. एकट्याने कोणाने होणार नाही. आता अंतिम मागणी काय? खरं तर सरकारने जर तुमच्या मागण्या पूर्ण केल्या तर मग हे स्थलांतराचं तुम्ही मागे केलं, किंवा अंतिम मागणी काय? काय स्थलांतर आहे ना, बोलायला खूप सोपा शब्द आहे. आज 5-10 वर्षापासून चालू असलेली 15-20 कोटी 100 कोटी खर्च करून उभी केलेली कंपनी आणि 500 वर्करची कंपनी, स्थलांतर हा खूप पेनफुल डिसिजन आहे. तो जर एकदा एक्झिक्यूट झाला तर तो रिव्हर्स होऊ शकत नाही. सरकारकडं या वर्षभराचा वेळ आहे, वर्षभरात सगळं सॉल्व्ह केलं तर कंपन्यांना कोणालाही मजा नाही येणार स्थलांतर करायला. म्हणजे तुम्ही सरकारला वर्षभराचा कालावधी देणार आहे का? आम्हाला सरकारला कुठलाही कालावधी द्यायला काही अडचण नाहीये. सरकारने बोलवून टाइमलाईन फॉलोअप ठरवला आणि आम्हालाही कळलं की ओके, या कामाला वर्ष नाही 6 महिने लागतील, या कामाला 1.5 वर्ष लागेल, तर आम्हाला काही अडचण नाहीये. पण सरकार ऐकायला आणि बोलवायला तयार नाही, हा सगळ्यात मोठा प्रश्न. सरकार तुम्हाला चर्चेसाठी वेळ देत नाहीये का? वेळ देतंय पण सरकार त्याचा पुढचा फॉलोअप घेत नाहीये.
जी मेन जी संघटना आहे त्यांनी मागच्या वर्षी पण ऑक्टोबर पासून हे काम चालू केलं. सरकारकडनं कुठलाही फॉलोअप नाही. नेमकं काय चाकणच्या खरं तर 20 कंपन्या ज्या आहेत त्या स्थलांतर होणार आहेत. आज पत्रकार परिषद घेतलेली आहे. काय नेमकं प्रॉब्लेम फेस करावे लागतात? आमची कंपनी तर होत नाहीये. मी ऍज अ HR हेड म्हणून हंसाफ्लेक्स इंडिया प्रायव्हेट मीडिया कंपनीत काम करत आहे. ऍज अ रिप्रेझेंटेटिव्ह मी या कंपनीतून आलेली आहे. तर सामान्य प्रॉब्लेम आहेत ना, तुम्ही येऊन ग्राउंड लेवलला येऊन बघा काय प्रॉब्लेम आहेत. आम्ही शब्दात व्यक्त करू शकत नाहीत काय प्रॉब्लेम आहे आमच्या. आणि ह्या सुविधा आम्हाला मागाव्या लागतात. ही मोठी विचार करण्यासारखी गोष्ट आहे की आमच्या चाकण इंडस्ट्रीमधून भरपूर सारे इंडस्ट्री रेव्हेन्यू जनरेट होते. तर या सुविधा आम्हाला बेसिक सुविधा ऑटोमॅटिकली मिळायला पाहिजे. आणि त्यासाठी आम्हाला भांडावं लागतंय, प्रेस कॉन्फरन्स करावा लागतोय, मोर्चा काढावा लागतोय. प्रत्येक ठिकाणी आम्ही MIDC ऑफिसला जावं लागतो, PMID कडे जावं लागतं, गव्हर्नमेंटकडे आवाहन करावं लागतंय. सोशल मीडियाकडून किती ठिकाणी आम्ही व्हिडिओ पोस्ट केले, सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. या गोष्टी कराव्या लागतात. हीच चुकीची गोष्ट आहे. साधारण किती वेळ लागतो कंपनीमध्ये पोहोचण्यासाठी? कारण खरं तर वाहतूक कोंडीची समस्या आहे जी ती मोठी मानली जाते. रस्त्यांची दुरावस्था असेल, काय नेमकं किती वेळ लागतो साधारण कंपनीमध्ये? हा पावसाचा पीक एरिया चालू झाला ना तर तुम्ही आरामात पकडा की घरी जायला 3-4 तास लागतात. म्हणजे काही लोक पुण्यावरून येतात, काही लोक मोशीवरून येतात, काही लोक पिंपरी चिंचवडून येतात. ड्यू टू ट्रॅफिक कंडिशन, खड्ड्यांच्या प्रॉब्लेममुळे लोकांना 3-4 तास घरी जायला लागतं. आमचे स्वतः माझे MD हे फॉरेनचे आहेत, त्यांचं नाव ॲलिस्टर विगिन्स आहे. ते रोज त्यांना ट्रॅव्हल करायला 4-5 तास लागतात आणि तरी पण ते पुण्यावरून इकडे डेली येतात. काय वाटतं मग हे अपयश कोणाचं आहे? नेमकं अपयश कोणाचं? मला कोणाला ब्लेम गेम करायचं नाही. इट्स नॉट अ ब्लेम गेम. तुम्ही येऊन आता जे झालं ते झालं, पण आता फ्युचरमध्ये त्याच्यावर सोल्युशन करण्यासाठी जे लोक अधिकारी जबाबदार आहेत त्यांनी यावं, तिथं चेक करावं. गव्हर्नमेंटचे ऑफिसर आहे, इव्हन नितीन गडकरी साहेब आहेत, देवेंद्र फडणवीस साहेब, ते काल आता गेले. देवेंद्र फडणवीस साहेब काल येऊन व्हिजिट करून, पण त्यांनी त्यांच्या अधिकाऱ्यांना डेली पाठवा आणि डेली प्रॅक्टिकल प्रॉब्लेम अंडरस्टँड करावा आणि त्याच्यावर सोल्युशन करावं. ब्लेम गेम करून काही होणार नाहीये. कोणाचा प्रॉब्लेम आहे काय आहे मला त्याच्यामध्ये पडायचंच नाही. तुम्ही सामान्य जनतेचे प्रॉब्लेम बघा काय चालू आहे आणि त्याच्यावर फोकस करा, त्याचे ऍक्शन करा. आणि इथं डिस्कशन काही उपयोग नाही. तिथं या, प्रॅक्टिकल बघा आणि काय प्रॉब्लेम तिथं जाऊन चेक करा. किती दिवसांपासूनची ही अडचण आहे? खरं 2-3 वर्ष सहज झालेत. गेल्या 2 वर्षापासून चालू आहे सगळ्या गोष्टी आणि ऍक्शन होत नाहीये. तुम्ही येऊन बघा. तिथं MIDC वाले सगळे म्हणतात की आमचं हे मंजूर झालंय, सगळ्या गोष्टी, आमचं टेंडर मंजूर झालंय, आमचा प्रोजेक्ट अप्रूव्ह झालाय. मार्च 2000 आश्वासनं नको आहेत. ऍक्च्युअली तर प्रॅक्टिकल काम करण्याची गरज आहे आणि तिथे येऊन तुम्ही बघा आणि मग त्याच्यानंतर मॅडम हे सगळे क्वेश्चन. आणि मी सगळ्या जे पत्रकार लोक आहेत त्यांना पण एक क्वेश्चन करू शकते की इथं येऊन तुम्ही करू नका. जे काय तुम्ही स्वतः प्रॅक्टिकल प्रॉब्लेम तिथं बघा आणि तिथे या गोष्टी तुम्ही रिझॉल्व्ह करा. तिथं या, त्या गोष्टी तिथे हायलाईट करा आणि रोज टीव्हीवर या सगळ्या गोष्टी दाखवा. त्याच्यानंतर हे प्रॉब्लेम रिझॉल्व्ह होतो. थँक्यू सो मच. नक्कीच आपण बघतोय की ह्या चाकणमधल्या ज्या कंपन्या आहेत त्या वाहतूक कोंडीची समस्या, त्याचबरोबर रस्त्यांची झालेली दुरावस्था आणि त्याचबरोबर हे सगळ्या काही प्राथमिक सगळ्या गोष्टी आहेत त्या त्यांच्या अडचणीमुळे आता 20 कंपन्या ज्या आहेत स्थलांतराच्या मार्गावर आहे. मात्र त्यांची अशी मागणी आहे की सरकार आम्हाला वेळ देते, मात्र त्याच्यावर पुढे काहीच निर्णय होत नाही. तर सरकारने लवकरात लवकर निर्णय घेतला तर आम्ही जे आहे ते स्थलांतराचा निर्णय मागे घेऊ, असं देखील या सगळे जे उद्योजक आहेत किंवा ज्या कंपन्यांचे प्रतिनिधी आहेत त्यांच्याकडून सांगण्यात येते. प्रियंका परदेशी, story.com.